आपण आता नाशिकच्या पंचवटी मार्केट यार्डामध्ये आणि इथे बघा शेतकऱ्याची दयनीय अवस्था कशी आहे. काय आणलं तुम्ही? दोडका आणला. किती आहे? 40 जाळी. बरं बरं. काय काय आता काय अडचण आहे तुमची? समस्या? 35 रुपये एका जाळीला. बरं एका जाळीमध्ये किती दोडका असतो? 15 किलो. बरं. आणि बाजारामध्ये तो 20 रुपये पावशेर चाललाय. हा म्हणजे 80 रुपये किलो. आणि 15 किलोचे झाले ते 8-10-80 आणि 8-5 40 म्हणजे 1200 रुपये झाले मग एका जाळीचे. ज्या जाळीचे बाहेर किरकोळ विक्रेत्याला दुकानदाराला यांच्याकडनं घेऊन 1200 रुपये होत आहे आणि त्या जाळीचे या शेतकऱ्याला फक्त 35 रुपये. अरे लाज नाही वाटत तुम्हाला? माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करताना तुम्ही बॅनर लावले, देवा भाऊ देवा भाऊ, जिकडं बघावं तिकडं देवा भाऊ, ओ देवा भाऊ. तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य चालवतो. हेच का ते राज्य? हेच का ते शिवरायांचे विचार? अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावार तर खबरदार. आणि माझ्या शेतकऱ्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे गाण राहणार नाही या विचार शिवरायांचे. आणि तुम्ही काय आदर्श घेतला? तुम्ही स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्याला का मान्य करत नाही? परंतु तुम्ही ते करत नाही. तुम्हाला फक्त व्यापारी माजवायचा आहे. म्हणून मी खेदाने म्हणतो हे शेठजी आणि भटजीचे सरकार आहे. तुम्हाला इथे शेतकरी मोठा होऊ द्यायचा नाहीये. अरे लाज वाटली पाहिजे. अरे जी तंबाखूची पुडी नाही खाल्ली तर मरते का लोक? ती बनवणार कोट्याधीश. जे दारू नाही पिले तर मरते का लोक? ते बनवणार कोट्याधीश. आणि अन्न नाही खाल्ले तर तरफडून मरशाल ते बनवणारा 18 विश्व दरिद्री.